नमस्कार. इथे मी मीडियम साईज कांदा घेतला आणि आपण असं चौकोनी असं कापून घेतलेला आहे. तुकडे वेगवेगळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक बटाटा घेतला आहे, तो सुद्धा चौकोनी असं कापून घेतलेला आहे. थोडा जाडसर ठेवला आहे. लसूणच्या पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत 7-8. कढईत आपण ठेवले, तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो लसूण घेतलेला आहे तो घालायचा आहे. लसूण थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले कांद्याचे जे स्लाइस आहेत ते घालायचे आहेत. चांगलं परतून घ्यायचं आहे 1 मिनिट आपल्याला. त्याच्यानंतर आपण जो बटाटा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तो सुद्धा आपल्याला 1 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवून पाणी झाकणामध्ये ठेवायचं आणि वाफेवर शिजवून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही बटाट्याची भाजी करून बघा. कांदा बटाट्याची खूप टेस्टी लागते, अप्रतिम. म्हणजे पाणी अजिबात वापरायचं नाही. तर इथे आपण चेक करून बघूयात. तर आपला बटाटा शिजला, याचा अर्थ आपली भाजी तयार झालेली आहे.